जमाने के साथ बदलना सीखो नहीं तो जमाना आपको बदल देगा. कहावत तो सुनी है ना हमने. लहानपणापासून एक गोष्ट ऐकतो आपण. कावळा माहिती आहे ना, थर्स्टी क्रो, द स्टोरी ऑफ थर्स्टी क्रो. तहानलेला कावळा आहे. खूप तहान लागली आहे त्याला. जंगलात नुसता भटकतोय, पाणी मिळत नाही आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत. नुसता जंगलात फटतोय. कुठे मिळतं कुठे मिळतं कुठे मिळतं. नदी शोधतो, नदीला पाणी नाही. तलाव शोधतो, तलावाला पाणी नाही. विहीर शोधतो, विहिरीत पाणी नाही. सगळीकडे कावळा पाणी शोधतो. कावळ्याला पाणी मिळतच नाही. आता कावळ्याला कळत नाही काय करावं. कावळ्याला वाटतं आता आपण बस पाण्याविना मरून जाऊ. वाटतं असं कधी कधी. कावळ्याला वाटतं पाण्याविना मरून जाऊ. पण कावळा थकत नाही. कावळा चालत राहतो, चालत राहतो, चालत राहतो, चालत राहतो. पाणी शोधत राहतो. शेवटच्या श्वासापर्यंत पाणी शोधत राहतो. आणि बस आता कावळा मरणार तर कावळ्याला लांबूनच एक घागर, एक माठ दिसतो पाण्याचा. आता कावळ्याला फार बरं वाटलं की चला आपल्याला पाणी मिळेल. आपलं जीवन आता आपण मरणार नाही, आपल्याला जगायला मिळेल. खूप तहान लागली आहे. धावत पडत फास्ट उडत 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 एकदम जातो आणि त्या माठात बघतो तर काय पाणी फक्त तळाशी गेलेलं. पाणी एकदम तळाशी होतं. पाणीच नव्हतं माठात, थोडंसं पाणी होतं. मग आपल्याला सांगितलं जातं की कावळ्याने मोठी शक्कल लावली. कावळ्याने खूप डोकं लावलं. कावळा गेला कुठेतरी. कावळ्याने 2-3 दगड शोधून आणले आणि कावळ्याने त्या माठात टाकले. जसे दगड टाकले है ना, द डेंसिटी का फार्मूला हमने अभी सुना. डेंसिटी का फार्मूला पढ़ा था. डेंस चीज़ें नीचे रह जाती है, कम डेंस वाली ऊपर रह जाती है ना. हळूहळू हळू पाणी वर आलं आणि कावळ्याची तहान भागली. आता दिवस गेलेत. हळूहळू हळू कावळा मोठा झाला. कावळ्याला मुलं झालीत. कावळ्याच्या मुलाचे लग्न झालेत. कावळा म्हातारा झाला. आणि मग परत हे अल्फा जनरेशन, बीटा जनरेशन, काय काय नावं आहेत ते जनरेशनला. कावळ्याच्या मुलाला मुलं झालीत. आणि आता कावळ्याचा नातू आहे. ज्या कावळ्याने त्याच्या काळात तहान लागली असताना त्या माठात दगड टाकलेत आणि पाणी वर आलं. हे खूप महान कथा आहे. हे तो कावळा त्याच्या मुलाला सांगतोय. त्याचा मुलगा त्याच्या मुलाला सांगतोय की बघ तुझ्या आजोबांनी काय केलं होतं. तुझ्या आजोबांनी खूप तहान लागली होती, जंगलात फिरत होते, पाणी नव्हतं, उन्हाळ्याचे कडाक्याचे दिवस होते, काहीच कळत नव्हतं. माठ होता, माठात खूप कमी पाणी होतं, तळाला साचलेलं पाणी होतं. बस तुझ्या आजोबांनी 2-3 दगड आणलेत, टाकलेत, पाणी वर आलं आणि पिलं. पण ते दगड आणण्यासाठी तुझ्या आजोबांनी खूप मेहनत केली बाळा, खूप मेहनत केली. एक एक दगड वेचून आणला, एक एक कष्ट केले. एक 4-4 दगड मिळवण्यासाठी दिवसभर तुझे आजोबा फिरलेत. आता ते पोरगं लई खतरनाक होतं. ते लहान कावळ्याचा नातू, तो कॅम्ब्रिज बोर्डाचा पोरगा आहे. त्याला सगळं काही माहिती आहे. मैंने बोला ना, जमाने के साथ बदलना सीखो नहीं तो जमाना आपको बदल देगा. तो मुलगा त्या वडिलांना म्हणतो, त्या कावळ्याच्या मुलाला, त्या कावळ्याचा नातू म्हणतो की पप्पा तुम्ही काय सांगताय. आजोबांना तेवढं सुद्धा कळत नव्हतं का. जायचं की बाजूला एखाद्या ज्यूसच्या दुकानात, त्याला 2 रुपये द्यायचे, त्याच्याकडनं स्ट्रॉ विकत घ्यायचा, माठात जायचं, स्ट्रॉ टाकायचा आणि पाणी प्यायचं. This is called smart work and this generation is very smart. ते आपल्याला समजू शकत नाहीत. एच अँड एव्हरी जनरेशन. आपण आपल्या वडिलांना समजू शकत नव्हतो, आपल्या पुढची पिढी आपल्याला समजू शकत नाही. म्हणजे काय, याचा अर्थ तो कावळा चुकीचा आहे का? नाही. याचा अर्थ तो मुलगा चुकीचा आहे का? नाही. चुकीचं कोणीच नाही आहे. सिच्युएशन मॅटर्स. टाइम पिरियड खूप महत्त्वाचा आहे तुमच्या आयुष्यात. म्हणून फक्त स्ट्रगल आणि स्ट्रगलच्या मागे लागू नका. तुम्हाला तुमच्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्हाला मोल्ड कराव्या लागतील, तुम्हाला चेंज कराव्या लागतील विथ द टाइम पीरियड. जैसे 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 सिचुएशन चेंज हो जाएगी वैसे वैसे आपको ढलना होगा, आपको चेंज होना पड़ेगा, नहीं तो ज़माना आपको चेंज कर देगा. मेरी बात है, याद रखना आप. हिम्मत होती है, सब में होती है, कोई प्रॉब्लम नहीं है. हिम्मत सब में होती है, सब करते हैं, सब. आगे कौन जाता है? कौन आगे जाता है फिर? काम तो सब कर रहे हैं ना यहाँ पे, आगे क्यों जा रहे फिर 2-4 लोग?
इसका मतलब ये है कि कुछ ना कुछ गलत हो रहा है. वो गलत एक बार आप ढूंढो की गलत क्या हो रहा आहे, काय चुकतंय ते एकदा ओळखा तुम्ही की मी एवढा अभ्यास करतोय आणि मग एवढं सगळं केल्यानंतर माझा ह्या गोष्टी चुकतायत, त्याला म्हणतात डीप ॲनालिसिस. ते ॲनालिसिस तुमचं असलं पाहिजे. ह्या गोष्टी जर सगळ्या व्यवस्थित झाल्यात तर मग तुम्ही परफेक्ट अभ्यासात होता आणि मग तुमचा एक 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 विषय परफेक्ट होत जातो. कुठलंही, नॉट ओनली इन दिस सब्जेक्ट्स, नॉट ओनली इन स्कूल एज्युकेशन, नॉट इन कॉलेज एज्युकेशन. आयुष्यात कुठलीही परिस्थिती, तुम्ही कुठलीही परिस्थिती असू द्या, तुम्ही त्या परिस्थितीला ओळखा. जर तुम्ही त्या परिस्थितीला ओळखलं तर तुम्ही त्याच्याशी संकटाला त्या सामना करू शकता. नाहीतर यू कांट डू एनिथिंग बिकॉज यू डोंट नो दी सिच्युएशन. जस्ट यू आर फोकसिंग द प्रॉब्लम्स, यू आर फोकसिंग द सिचुएशन कि भाई ये मुझे काम करना है. नो, फर्स्ट एनालिसिस द सिचुएशन. व्हाट आर द कॉन्सिक्वेंसेस. अगर ऐसा किया तो कैसे होगा, ऐसे किया तो क्या होगा, अगर मैंने इस ढांचे में काम किया तो क्या होगा. सोचो. मी तुम्हाला सांगितलं नाही की यू हॅव टू प्रिंट क्वेश्चन पेपर फॉर 10 years और फिर उसका डीप एनालिसिस करो. आप एकदम डीप एनालिसिस करो कि फर्स्ट चैप्टर में कितने क्वेश्चन आते हैं, पूरे 10 सालों में फर्स्ट चैप्टर से कितने क्वेश्चन आए हैं, सेकंड चैप्टर से कितने क्वेश्चन आए हैं, थर्ड चैप्टर से कितने क्वेश्चन आए हैं. और फिर देखो आपको अपने आप समझ में आएगी कि विच चैप्टर इज वेरी इंपॉर्टंट. दिस इज कॉल्ड स्मार्ट स्टडी. आपल्या आजोबा सांगत होते ना की आम्ही खूप मेहनत घेतली, आम्हाला मिळत नाही काही. एवढं जर आम्हाला भेटलं असतं ना तर आम्ही कुठच्या कुठे असतो. अरे भाई, सगळं मिळतंय. आम्हाला शाळेत पार लांब जायचं, तुमच्याकडे व्हॅन नव्हते की अवेलेबल, बरोबर आहे ना. आम्हाला बॅग्स नव्हत्या, पण आता मुलगा थैली घेऊन नाही जाऊ शकत आजोबा शाळेत. आहेत की बॅग्स, कारण ती थैली मिळते 100 रुपयाला आणि बॅग मिळते 120 रुपयाला. ॲमेझॉनला अजून स्वस्त मिळेल. याचा अर्थ काय आहे, याचा अर्थ हा आहे यू हैव टू शिफ्ट. कैसे शिफ्ट करेंगे, कैसे शिफ्ट करेंगे, काम करना होगा आपको. वो काम ऐसे वैसे नहीं काम करना है, आपको समझ के काम करना है. एनालिसिस, आप बैठो, आराम से बैठो, कोई प्रॉब्लेम नहीं है. शांततेत सगळं काही सोडून द्या. सगळं काही, एक पेन घ्यायचा, एक पेपर घ्यायचा, फक्त बसायचं आणि विचार करायचं की मला करायचं काय. राइट डाउन की व्हाट आई हैव टू डू राइट नाउ. फिर बनाओ एक वीक का प्लान बनाओ कि मुझे इस हफ्ते में क्या करना है. मेक अ प्लान फॉर 1 month कि मुझे इस महीने, और इम्प्लीमेंट इट. अगर ऐसे होगा ना, यू आर सक्सेसफुल. यू आर सक्सेसफुल इन योर लाइफ. समझो.